वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. मी त्याच्याकरिता उदाहरण असं देत होतो. श्रीमंत मनुष्य महाराजांच्या जवळ आला. महाराज मला पैसा मिळावा याच्याकरता काय करू सांगा. महाराजांनी बरोबर ओळखलं. महाराजांनी सांगितलं तू एक काम कर. म्हटले काय. काही नाही, घरी जा, तू अंगणातले खडे गोळा करून आण. तू जेवढे खडे आणशील ना मी तेवढ्याचे हिरे करून देतो. जेवढे खडे तेवढ्याचे हिरे. मला वाटतं की असला महाराज आपल्या प्रत्येकाच्या गावागावात आला पाहिजे. आमच्यासारख्याचा उपयोगच नाही. महाराज जेवढे खडे तेवढे हिरे. तो म्हटला महाराज नक्की. हो नक्की. तो म्हटला मग मी घेऊन येऊ. हां घेऊन ये. पण महाराज म्हटले मी इथं थांबलोय बरं. नाही तर तू घरी गेल्यानंतर तू तिकडंच थांबशील. मी इथंच थांबलोय. नाही नाही काळजी करू नका. अशा महाराजांना कोण सोडायला लागलंय. आत्ता घेऊन येतो म्हटला. घरामध्ये गेला, अंगणात गेला, एक पाठीवर खडे गोळा केले, डोक्यावर घेतले, निघाला. निघाल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं महाराजांनी काय सांगितलं. जेवढे खडे तेवढे हिरे. जेवढे खडे तेवढे हिरे. पाठीवर खडे घेऊन गेल्यानंतर हिरे किती होणार आहेत. पाठीवरच. एका पाठीने जमतंय का. असे महाराज पुन्हा पुन्हा कधी भेटावे. एक पाठी नको, दुसरी पाठी भरू. दुसरी पाठी भरायला लागला. पाठी नको, टिपच घेऊन जाऊ. टिप भरायला लागला. टिप नको, एखादी ट्रॅक्टरची ट्रॉयलीच भरू खड्याने. ट्रॉयली भरायला लागला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. सप्ताह संपला. महाराज निघून गेले. हे आणखीन खडच गोळा करतंय. उदाहरण संपलं. कळालं का. पहा माझं उत्तर एवढंच होतं. त्याचं आयुष्यातलं खडं गोळा करायचं संपेल का हो. संपणार नाही. का. इच्छा वाढत राहते, वाढत राहते, वाढत राहते. विठाला दुसरं वाक्य सांगतो. परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. ज्ञानेश्वरीतली एक ओवी देतो आपल्याला. तरी परमात्मा इसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्ञानोबा 16व्या अध्यायामध्ये आपल्याला फार गोड चिंतन सांगतात. तरी परमात्मा इसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. किंवा हे कळण्याकरिता मी थोडासा आणखीन एक नारद भक्ती सूत्रातला एक आधार देऊन पुढे जातो. देवर्षी नारद मुनींनी भक्तिसूत्रामध्ये भक्तीच्या संबंधाने 84 सूत्र लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये एक सूत्र फार छान आहे. देवर्षी नारद मुनी असं सांगतात. यत्प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न द्वेष्टी न उत्साही भवती यल्लब्धोपमान सिद्धः भवती तृप्तः भवती अमृतः भवती. याच्यातलं सोपं सूत्र सांगतो. यत्प्राप्य न किंचित वांछती. यत म्हणजे परमात्मा. तो एकदा प्राप्त झाला की न किंचित वांछती. कोणत्याही पद्धतीची इच्छा शिल्लक राहत नाही. दुसरं प्रमाण द्यायचं झालं तर काम नाही काम नाही झालो पायरी कामा. किंवा महाराजांचे शब्द पहा ना. कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, 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 इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. महाराज सांगतात आता कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नाही. ज्या ज्या इच्छा निर्माण केलेल्या होत्या त्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. यत प्राप्यन किंचित वांछती. ही अवस्था कधी आहे. परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. मी दोन्ही वाक्य आपल्याला सांगत होतो. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. सूरदासांचं चरित्र जरा वाचा. दोन्ही डोळ्याने आंधळे असणारे सूरदासजी भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट होतात आणि सूरदासांना सांगतात काय पाहिजे मागा. सूरदासांनी सांगितलं काही नको देवा. नाही नाही काहीतरी मागा. नाही काही नको, गरज नाही तर मागायचा विषय नाही आहे. नाही काहीतरी मागा, मी द्यायला तयार आहे. काही मागा. सूरदासांनी सांगितलं देवा काहीच नको ना. शेवटी भगवान म्हणतात एक काम करू. तू दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहेस, तुला दिसत नाहीये. मग एक काम कर. म्हटले काय. मी तुला दृष्टी देतो जेणेकरून माझं सगुण रूप तुला पाहायला मिळेल. सूरदासांनी फार गोड उत्तर दिलं. सूरदासांनी सांगितलं देवा तुला खरं सांगू मी आतल्या डोळ्यांनी तुला चांगला बघतोय, या बाहेरच्या डोळ्याची गरजच नाही. म्हटले मला आतून चांगला तू दिसतोय. नाही नाही असं नाही, मी तुला दृष्टी देतो, बाह्य दृष्टी देतो जेणेकरून माझं सगुण रूप तुम्हाला पाहायला मिळेल. उघडा डोळे. आणि बघा फार आग्रह झाला म्हणून सूरदासांनी डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर जे रूप दिसलं भागवताने फार गोड वर्णन केलंय.
त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रामभरम दधाने वपुरलक कुला व्रतान नाब्जम विजय सखेरती रस्तुमेन वद्या. याच्यावर नाथ महाराजांचं भाष्य असं आहे, श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भोलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे ते तर कोणीकडे इंद्रचंद्र. आणि त्याच्यावर तुकाराम महाराजांचं भाष्य असं आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशिशी कळा लोपलिया. अत्यंत सुंदर असलेला परमात्मा समोर दिसायला लागला. सूरदासांनी डोळे भरून त्याला पाहिलं, डोळ्यातून अश्रू यायला लागले. आणि मग सूरदासांनी सांगितलं, कृष्णा एक मागू का, एक मागू का. भगवान म्हणायला लागले, जोपर्यंत दिसत नव्हतं तोपर्यंत मागत नव्हता, आंधळा होता तोपर्यंत मागत नव्हता, आणि आता दिसायला लागल्यानंतर दृष्टी आल्यानंतर मागायला लागला. जरा गमतीने एक वाक्य बोलू, दिसलं की मागायची सवय तेव्हापासून लागली की काय दिसायला लागलं दृष्टी आली की मागायला लागला. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. अरे नको म्हणत होता तेव्हा मी तुला द्यायला तयार होतो, आता तर तू मागायला लागलास, काय हरकत नाही, बोल काय पाहिजे. सूरदासांनी दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, कृष्णा एकच मागायचं आहे. म्हटले काय. काही नाही, ही दिलेली दृष्टी माघारी घ्या, पुन्हा मला आंधळ करा, एवढंच माझं मागणं आहे. म्हटलं पुन्हा मला आंधळ करा. भगवान म्हटले, असं कुणी मागतं का, का मागायला लागलात. सूरदासांनी फार गोड उत्तर दिलं. सूरदासांनी सांगितलं, देवा तुला पाहिल्यानंतर आता कोणालाही पाहायचं शिल्लक राहिलं नाही, म्हणून ही दृष्टी माघारी घ्या. म्हणून परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. दोन्ही वाक्य आणि दोन उदाहरणं मी त्याला दिली. जगद्गुरु तुकोबाराय या स्थितीमध्ये आहेत, कोणती इच्छा राहिली नाही. एकनाथ महाराजांची भागवतातली एक ओवी देऊन पुढे जातो. नाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. कोणतीही कामना राहिली नाही, निष्कामता. सा न कामयमाना निरोध रूपत्वात नारदांनी भक्तिसूत्रामध्ये केलेलं चिंतन आहे. अपेक्षा राहिलेली नाही, कोणत्याही पद्धतीची अभिलाषा राहिली नाही. आणि अशा स्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा हा सगळा प्रवास चालू होता. एकाला मोठं आश्चर्य वाटलं. तो म्हणायला लागला, महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आनंद दिसून येतोय, असं काय महाराजांना मिळालंय म्हणून महाराज एवढ्या आनंदात आहेत, एवढ्या प्रसन्नतेत आहेत. बरं मिळालेलं तर काहीच नाही, उलट त्यांच्याजवळ जे होतं ते एक 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 निघून चाललं. बायको मिली, घर जळालं, व्यापार बुडला, दिवाळं निघालं. एकाने तरी विचारलं, महाराज इतकं सगळं दुःख असताना सुद्धा तुम्ही एवढ्या आनंदात. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, तुला खरं सांगू, माझ्याजवळ जे होतं ते सगळं निघून गेलं, म्हणूनच बरं झालं. बरे झाले देवा निघाले दिवाळी. हा अभंग तुकोबारायकडेच बरा आहे, आमच्याकडे नको. इतका सोपा नाही, इतका सोपा अभंग आहे का हा. बरे झाले देवा निघाले दिवाळी हे सहज बोलायला सोपं आहे महाराज, पण या अभंगासारखी स्थिती येणं फार कठीण आहे. महाराजांना विचारलं, महाराज बायको मेली, घर जळालं, व्यापार बुडला, दिवाळं निघालं, तरी तुम्ही एवढ्या आनंदामध्ये आहेत, एवढ्या प्रसन्नतेमध्ये आहेत. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, तुला खरं सांगू, माझ्याजवळ जे होतं ते निघून गेलं. हे माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे, नव्हे नव्हे माझ्या जीवनातला भाग्याचा क्षण आहे, नव्हे नव्हे माझ्या जीवनातला हा धन्यतेचा क्षण आहे. त्याला आश्चर्य वाटायला लागलं, महाराज याला कुठं धन्यता म्हणतात का. धन्यता या शब्दाचा विचार करत असताना याला कुठं धन्य या शब्दाचा अवच्छेदक लावता येईल का. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, तुला खरं सांगू, माझ्या जीवनातला आजचा काळ, आजची वेळ, आजचा दिवस हा अत्यंत भाग्याचा आहे, नव्हे नव्हे धन्यतेचा आहे. याचं कारण काय. महाराज सांगतात, या दिवशी मला संतांची गाठ पडल्यामुळे, या दिवशी मला संतांचा साक्षात्कार झालेला असल्यामुळे, किंवा या प्रसंगी मला संतांची कृपा झालेली असल्यामुळे आता कोणतंही ममत्व राहिलं नाही. ऐका, ममत्व निवृत्त होणं तो क्षण माणसाच्या जीवनातला धन्यतेचा असतो. मी जरा आणखीन सूक्ष्म बोलतो, थोडंसं बारकाईने ऐका. काय आहे, मी तुम्हाला त्याचा खुलासा करून पुढे जातो. वस्तू दुःख देत नसते, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेलं ममत्व हे दुःख देत असतं. माझं वाक्य ऐका पुन्हा एकदा, वस्तू दुःख देत नाही. वस्तू दुःख, मी आपल्याला उदाहरण देतो म्हणजे कळेल. हा माईक आहे, हा माईक आहे, मी बोलतोय, तुम्हाला सगळ्यांना ऐकायला जात आहे. हा माईक आहे असं म्हणून जर मी स्वीकारलं तर सुखही नाही दुःखही नाही. पण मी इथं व्यासपीठावर आलो आणि हा माईक माझा असं म्हटलं की याचा आवाज चांगला आला की सुख आहे, याचा आवाज कमी आला की दुःख आहे. दुःख आहे. हे कधी हा माईक माझा असं म्हटलं की माईक माईक म्हणून स्वीकारा, सुख दुःख नाही. पण हा माईक माझा असं म्हटलं की दुःखाला सुरुवात झाली. मला कधी कधी गंमत वाटते. म्हणजे आम्ही अनेक गावाला कीर्तनाला जातो आणि गेल्याबरोबर उभारलो की त्या माईककडे असं टकटक करतो आणि स्पीकरवाल्याकडे बघून सांगत असतो, ओ माझ्या माईकला आवाज द्या. काय म्हणत असतो, माझ्या माईकला आवाज द्या. गायक म्हणत असतात माझ्या माईकला आवाज द्या, वादक म्हणत असतात माझ्या माईकला आवाज द्या, कीर्तनकार म्हणत असतो माझ्या माईकला आवाज द्या. मला कधी कधी हे माझ्या माईकला आवाज द्या या वाक्याचा हसू येतं.
तो स्पीकरवाला म्हणत असेल माईक माझ आणि हे का माझा माझा म्हणायला लागलाय, मी 5-10 हजार खर्च करून आणले, हा बरा इथं येऊन माझा माझा म्हणायला लागला. आम्ही एकदा नाशिक भागात कीर्तनाला गेलो, मी उभा राहिलो, 1-2 गायक होते, त्यांनी ते स्पीकरवाल्याला सांगितलं माझ्या माईकला आवाज द्या, त्यांनी त्यांना दिला. 2-3 वादक होते, ते म्हटले आम्हाला आवाज द्या, त्यांना दिला. 10 मिनिट आवाज देणं चालू होतं. 10 मिनिट झालं, मी असाच उभा विना घेऊन हे आवाज देणंच चालू होतं. 10 मिनिटानंतर मी त्या स्पीकरवाल्याला सांगितलं या सगळ्याला देऊन जर थोडं राहिलं तर मला दे, नाही तर राहू दे, चालेल. आवाजावर आपली किती चर्चा असते त्याच्यावर. माईक माईक म्हणून स्वीकारला, सुख दुःख नाही. माईक माझा म्हटलं की सुख दुःखाचा जन्म झाला. वस्तू वस्तू म्हणून स्वीकारा, मग तुम्हाला सुखही नाही दुःखही नाही. पण वस्तू माझी म्हटलं की दुःखाला आरंभ झाला. महाराज सांगतात माझ्या ठिकाणचं ममत्व या क्षणाला निघून गेलं. मी आपल्या ऐकण्यातली प्रमाण देऊन पुढे जातो. तुका म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे ओखटे आहे देवा. किंवा नाटाचे अभंग बघा किती गोड आहेत. एणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, माझलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना, शस्त्र हे निर्वाणीचा बाण. माझलो मी माझे भ्रमणी, महाराजांची भाषा आहे. मी आणि माझं या 2 शब्दाने माझ्या जीवनामध्ये अनंत अशा पद्धतीचं दुःख निर्माण करून टाकलं. श्रीमद भागवतामध्ये एक छोटासा भाव येतो, पहा तुम्ही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी चोरी केली आणि मग त्याला पकडायचं खूप प्रयत्न केले, शेवटी पकडला गेला. पकडल्याबरोबर दोरी आणली आणि कृष्णाला बांधायची. नीट ऐका, दोरी आणून बांधायची पण कुठं बांधायची, कसं बांधायचं. यशोदेने काय केलं, ती दोरी आणली. भगवान ज्या उखळावर उभा राहून चोरी करतात, ज्या उखळावर, त्या उखळाला अगोदर दोरी बांधायला सुरुवात केली. ते उखळ दगड असते की घरातलं, त्याला बांधायला लागली. बाकीच्या गवळणी हसायला लागल्या. यशोदेने विचारलं काय झालं असायला. त्या सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या अगं यशोदे तुला काही कळतं का, कृष्णाला बांधणं ठीक आहे पळून जाऊ नये म्हणून, या उखळाला का बांधायला लागली दोरी. उखळ आहे ते दगड आहे, ते कुठे जाणार आहे का, पळून जाणार आहे का, चालणार. अहो दगड कुठं असा जातो का. अहो मला सांगा, आपल्या घरातला दगड घरातून निघाला आणि कीर्तनात जाऊन बसला, शक्य आहे का. नाही, दगड कीर्तनाला येऊन बसत नसतात, ते घरातच असतात. नाही तुम्ही डोक्यात घेऊ नका. दगड असा कुठं हालत नाही, कुठं जात नाही, काही नाही. मला सांगा, आता महाराज किती बोलत होते मग, मी यायच्या अगोदर सगळ्यांना म्हणत होते बाहेर उभारू नका, आत या, बरोबर आहे की नाही. महाराज त्या सगळ्यांना, कारण महाराजांना माहित होतं ही माणसं आहेत जी बाहेरची दगड आहेत, त्यांना आत या म्हणतात का. नाही, कारण दगड आत येतच नसतात. दगड अशी मंडपाच्या बाहेरच थांबत असतात. नाही म्हणजे मी काय म्हणतो, दगड असा मंडपात कसं येणं शक्य आहे. हो, दगडाला मंडपही कळत नाही, रस्ताही कळत नाही, त्याचं नाव दगड. त्याला काय कळतं महाराज. पण माणसाला मात्र ते कळतं ना, बोलवावं लागतं. जरा पुढं बोलू, ज्याला बोलवावं लागतं त्याचं नाव माणूस, आणि ज्याला बोलवायची गरज नाही त्याचं नाव दगड. आता तरी कळालं का बघा. बरोबर. दगड हा शब्दाचा अर्थ त्याला काही कळत नसतं. सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या यशोदे दगडाला काय बांधायला लागलीस, त्या कशा करिता. यशोदेने फार गोड उत्तर दिलं. यशोदेने सांगितलं तुम्हाला माहित नाही, म्हटले मी त्या उखळाला का बांधायला लागली. कृष्णाने चोरी केली मान्य, पण कशावर उभा राहून केली, या उखळावर. मग यशोदेने सांगितलं चोरी करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढा चोरीला सहाय्य करणारा सुद्धा गुन्हेगार असतो. कायदा आहे, वकील सांगतोय. नाही मी खराच वकील आहे, खोटा वकील नाही. माझं LLB झालंय, विचारा राम महाराजांना. माझं LLB झालंय, फक्त कोर्टात जायला वेळ नाही म्हणून इथं आलोय तुमच्या. कायदा आहे महाराज. यशोदेने सांगितलं त्यांनी चोरी करण्याकरता सहाय्य केलंय म्हणून बांधायला लागली. बांधलं. आता दुसरी दोरी काढली आणि आता कृष्णाला बांधायची. बांधताना ती दोरी कमी पडायला लागली. श्रीमद भागवतामध्ये एक वाक्य असं आलंय, किती कमी पडायला लागली, 2 बोटं कमी पडायला लागली. ही 2च बोटं का कमी पडायला लागली, त्याचा एक भाव डोंगरे महाराजांनी भागवत रहस्यामध्ये काढलाय. भागवत रहस्य नावाचं एक डोंगरे महाराजांचं पुस्तक आहे, आवर्जून वाचण्यासारखं आहे. त्यांची 2 ग्रंथ, एक रामायणावर आहे आणि एक भागवतावर आहे. तर भागवतावरचा जो ग्रंथ आहे त्याचं नाव भागवत रहस्य, आणि रामायणावरचा जो ग्रंथ आहे त्याचं नाव तत्वार्थ रामायण, डोंगरे महाराजांनी केलेले. दोन्ही ग्रंथ वाचण्यासारखे आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये एक भाव असा काढलाय की 2च बोटं दोरी कमी पडते. ही 2 बोटं म्हणजे कोणती, त्याच्यातलं एक बोट सांगितलंय मीपणाचं आणि दुसरं बोट सांगितलंय माझेपणाचं. हा मी आणि माझा हा भाव जोपर्यंत यशोदेकडे आहे तोपर्यंत भगवान बांधले जात नाहीत. जरा भगवंताच्या मुखातली शब्द जरा तत्वज्ञानातले सांगू. भगवान यशोदेकडे पाहतात आणि सांगतात, अगं आई, तुझ्या ठिकाणी जोपर्यंत तुझा मी आहे, तुझ्या ठिकाणी जोपर्यंत तुझा मी आहे तोपर्यंत मी नाही,
आणि तुझ्या ठिकाणचा तुझा मी गेला की मी शिवाय दुसरा कोणीच नाही. विठ्ठल 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 या मी माझ्याच्या पलीकडे पोहोचणं. महाराज सांगतात ही मी माझ्यापणाची भावना निघून गेली. याला कारण आहे संतांची भेट. आणि त्यामुळे संतांची भेट झाली. याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्या. एक तर मी माझेपणाचा भाव निघून गेला, संतांची भेट झाली, माझ्या ठिकाणची चिंता निघून गेली. चिंता निघून जाणं आणि मी माझेपणाचा भाव निघून जाणं याच्याशिवाय जगामध्ये दुसरी धन्यता कोणतीच नाही. हाच विचार अभंगाच्या पहिल्या धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, ओ संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. धन्य काळ मिठी पडली तो, मिठी पडली तो, धन्य काळ धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातली पहिली भाषा अशी आहे. महाराज सांगतात आजचा दिवस, आजची वेळ, आजचा काळ माझ्या जीवनामध्ये धन्य आहे. धन्य काळ संत भेटी. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे धन्य. मी या धन्य शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ सांगतो. प्रपंचातली धन्यता वेगळी आणि परमार्थातली धन्यता वेगळी. थोडं कठीण वाटेल. प्रपंचातल्या धन्यतेकरता नेहमीचं प्रमाण देऊन पुढे जातो. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. बस याच्याशिवाय कशाला धन्य प्रापंचिक मनुष्य म्हणत नाही. सत्ता प्राप्ती, संपत्ती प्राप्ती आणि संतती प्राप्ती या तीन गोष्टी झाल्या की सामान्य मनुष्य म्हणतो माझं जीवन धन्य झालं. सत्ता प्राप्ती आणि संपत्ती प्राप्तीमध्येच धन्य असं म्हणून जातं. मी आपल्याला एक उदाहरण देतो. आपण कथा रामकथा ऐकलेलीच आहे. मला सांगा सत्ता संपत्ती या दोन्ही प्राप्तीमध्ये जर धन्यता असेल तर राजा रावणाचं फक्त चरित्र डोळ्यासमोर घ्या. या दोन्हीपैकी काय कमी होतं याला? सत्ताही कमी नव्हती आणि संपत्ती कमी नव्हती. तरी सुद्धा धन्य जीवन म्हणून कधी उल्लेख केलाय कोणत्या तरी कीर्तनकारांनी? रावणाला बघितलं श्री संताची माथा चरणावरी प्रमाण दिलंय कधी? असं शक्य आहे का? रावणाचं जीवन असं कधी सत्ता संपत्तीने युक्त असूनही कधी धन्यतेकडे गेलं का? नाही गेलं महाराज. मी तुम्हाला आणखीन एक आमचे गुरुजी वैकुंठेश्वर गुरुवरे भाऊ पाठामध्ये असताना एक वाक्य सांगायचे. एखाद्या वेळेस असं होईल, नीट ऐका माझं बोलणं, सत्ता आणि संपत्ती हे धन्यतेकडे जाऊ शकत नाही. एखाद्या वेळेस असं होईल, काय होईल? सत्ता आली की संपत्ती आणता येईल किंवा संपत्ती आली की सत्ता आणता येईल. बघा तुम्ही याची गंमत कशी आहे. सत्ता आली की संपत्ती आणता येईल किंवा संपत्ती आली की सत्ता आणता येईल. तुम्हाला कळेल अशी गमतीची उदाहरणं देऊ. काही काही लोक म्हणतात महाराज त्याच्याकडे काही नव्हतं हो, काही नव्हतं, काही नव्हतं हो, मग पद मिळाल्यापासून गाडीत फिरायला लागलाय. उदाहरण संपलं माझं. कळालं का? पहा, म्हणजे सत्ता आली की संपत्ती आली. जरा दुसरं काही काही लोक फार गमतीने बोलतात, अहो तो शक्यच नव्हता, पैशाच्या जोरावर आला. उदाहरण संपलं. म्हणजे पैशाच्या जोरावर सत्तेकडे गेला म्हणा किंवा सत्तेच्या जोरावर पैशाकडे गेलं म्हणा, पण सत्ता आणि पैसा या दोन्हीच्याही जोरावर तो धन्यतेकडे जाऊ शकत नाही. धन्यतेकडे जायचं असेल तर केवळ आणि केवळ भक्तीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.